नमस्कार. जागृत लोकशाहीमध्ये आपलं स्वागत. व्हिडिओ बनवण्याचं कारण लक्षातच आलं असेल, आता राजकीय वातावरण किती गढूळ झालं आहे, तापलं आहे, सर्व लोक विखुरले आहेत. अर्थातच आपण भाजपबद्दलच बोलू, कारण इतर पक्षात हवी तितकी शांतता बघायला मिळते. पण भाजपचं चित्र अक्षरशः म्हणजे तमाशा, माहिती असेल आपण तमाशा शब्द वापरतो, पूर्ण तमाशा झाला. भारतीय जनता पार्टीला मीडिया जर सोडला, मेनस्ट्रीम मीडियामध्ये जर तिचं जर काही ठिकाणी काही प्रमाणात जर चांगलं नाव घेण्यात येत असेल, तर बाकीच्या उरलेल्या 90% ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ह्या शिव्याच घातल्या जात आहेत. अक्षरशः त्यांच्या प्रमुखांच्या कानाखाली मारल्या जात आहेत. दरवाजा खोलून गाडीचे, त्यांचे मंत्र्यांचे किंवा इतर त्यांचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांचे दरवाजे खोलून त्यांना शिव्या ऐकवल्या जात आहेत महिलांकडून. म्हणजे जे इच्छुक महिला आहेत, इच्छुक उमेदवार होते, जे पक्षनिष्ठ लोक होते, त्या लोकांकडून. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद आणि नाशिक यांचा नंबर 1 आहे या सगळ्या गोष्टींमध्ये. का वेळ आली असेल? भारतीय जनता पक्ष जो संस्कृती जपणारा पक्ष होता, सनातन धर्म आणि इतर सर्व गोष्टी पाळून पक्ष कसा वाढीत जाईल, पक्षाची संस्कृती कशी अबाधित राहील, या सर्व गोष्टी भाजप म्हणून आपण त्याच्याकडे बघत असायचो. आज इतकं घाण गलिच्छ चित्र भाजपचं महाराष्ट्रात पाहायला मिळतं. बरं, याच्यात असं म्हणायला देखील वाव नाही आहे की याच्यावर कुणाची नजर आहे का, किंवा ह्या सगळ्या प्रकरणावर कोणी मार्ग काढणार आहे का. कारण इतकी परिस्थिती खराब झाली आहे, म्हणजे भाजपच्याच आयारामांनी इतकी अडचण करून ठेवली आहे. जे पक्षाशी एकनिष्ठ लोक होते त्या लोकांना तिकीट मिळाले नाही. साहजिकच आहे, पक्ष कुठलाही असो, पण जी लोक एकनिष्ठ असतात, जी लोक 20-20, 50, 15 वर्ष पक्षासाठी झटून काम करत असतात, त्या लोकांना स्थानिक निवडणुका लढण्याचा अधिकार असतो. त्यांना तिकीट्स मिळाले पाहिजे, AB फॉर्म मिळाले पाहिजे. पक्ष कुठलाही असो, तो त्यांचा अधिकार आहे. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की इतर पक्षातून आलेला व्यक्ती, ज्याचा कुठलाही सर्व्हेमध्ये नाव नसताना तो सर्व्हेमध्ये पास झाला आहे म्हणून आम्ही त्याला तिकीट दिलं आहे, असं ज्यावेळेस भाजपकडच्या पदाधिकाऱ्यांकडून ऐकायला मिळतं, त्यावेळेस साहजिकच संतापाचा बांध फुटतो, शिव्यांची लाखोली वाहिली जाते. जी पक्षश्रेष्ठी ज्या आहेत त्यांच्याकडे, जे पक्षनिष्ठ आहेत त्यांच्याकडून. नाशिकमध्ये म्हणजे आता माघारीची दिवस आहेत, अर्ज माघारी घेण्याचे दिवस आहेत. 31 तारखेपर्यंत शेवटची मुदत होती, 30 तारखेपर्यंत शेवटची मुदत होती फॉर्म दाखल करण्याची. अर्ज वैध अवैध याच्यासाठी कालचा दिवस होता, आणि आता माघारी प्रक्रिया चालू आहे. एवढ्यातच काय थांबलं पाहिजे वातावरण? नाशिक शहराने, महाराष्ट्राने भाजपमधला AB फॉर्मचा गोंधळ बघितला. AB फॉर्मची पळवापळवी, हायवेला फॉर्म ज्या गाडीमध्ये आहे, शहराध्यक्ष त्या गाडीत होते, त्यांच्या मागे लागलेले इतर इच्छुक उमेदवार, ते फॉर्म घेण्यासाठी त्यांची तळमळ, पळापळ, भांडणं, म्हणजे धावून जाणे, मारामाऱ्या करणे, हे सगळे प्रकार भाजपकडनं आपल्याला पाहायला मिळाले. नाशिकनं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. वातावरण इतकं खराब का झालं याचा विचार पक्षश्रेष्ठींनी करणं गरजेचं आहे. अर्थातच पक्षश्रेष्ठींना या सर्व गोष्टीची कल्पना होतीच. जास्त गॅस, ज्यावेळेस आपण दुधाचं पातेलं गॅसवरती ठेवतो, त्यावेळेला काही वेळानंतर जर लक्ष दिलं नाही तर ते दूध उतू जातं. त्यामुळं ह्या सर्व गोष्टींना ऊत आला, हे येणारच होता, हे भाजपला माहिती होतं. कारण की आयारामांना इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षात शेवटच्या काही दिवसात घेण्यात आलं. म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गेल्या 2 ते 4 महिन्यापासूनच
या सर्व गोष्टी तोडफोडी करण्याच्या सुरू केलेल्या होत्या. इतर पक्षातली लोक आपल्या पक्षात घेऊन पक्ष पावन करायचा, वॉशिंग मशीनमध्ये घेऊन त्या लोकांना पावन करून घ्यायचं आणि इतर जी लोक आहेत, जे पक्षनिष्ठ लोक आहेत, त्यांना सतरंजा उचलायला लावायचे. अर्थातच तीच परिस्थिती जी आपण सोशल मीडियावर मीम्स म्हणून हसून ऐकत होतो, हसून पाहत होतो, ती सत्य आणि खरी परिस्थिती नाशिकमध्ये, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. हे आपण नाकारू शकत नाही. कारण आज नाशिक शहरामधले शहराध्यक्ष जे आहेत त्यांना या सर्व प्रकरणामध्ये जाब विचारण्यासाठी जे इच्छुक उमेदवार होते, जे पक्षनिष्ठ होते, त्यांना घेराव घातला, त्यांच्या कार्यालयात त्यांना डांबून ठेवलं. आणि या सगळ्या प्रकरणाकडे बघता म्हणजे याची मेख जर बघितली, दुसऱ्या बाजूचा विचार केला, तर याचा संपूर्ण फायदा हा जी शरद पवारांची राष्ट्रवादी आहे, काँग्रेस असेल किंवा मनसे आणि शिवसेना जी ठाकरेंची शिवसेना आहे, यांना होताना दिसू शकतो. कारण जे कोणी इच्छुक उमेदवार जे हाडाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होते, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपसाठी काम केलेला कार्यकर्ता आशा ठेवून होता की मला हक्काचं तिकीट आहे, मला मिळणार. अक्षरशः त्यांना दुपारी काहींना तर सकाळी शब्द दिलेत आणि दुपारी दुसऱ्यालाच AB फॉर्म दिला आहे. म्हणजे तुमचं नाव कन्फर्म आहे, तुम्हाला तिकीट मिळणार आहे असे ज्यांना शब्द दिलेत, शब्दाला काही किंमत नाही. आज करोडोंचे व्यवहार होतात शब्दांवरती करोडोंचे व्यवहार होतात. जर यांना माहिती आहे की आज आपल्याला जर शब्द मिळाला, पक्षश्रेष्ठींकडनं शब्द मिळाला आहे आणि आपल्याला तिकीट मिळणारच आहे, याची आशा ठेवून जे कार्यकर्ते आहे, जे इच्छुक उमेदवार होते, त्यांनी वाट बघूनच वेळ घालवला. प्रत्यक्षात या सर्व गोष्टीमध्ये नाशिकपुरता जर विचार केला तर गिरीश महाजन यांचं काय काम असावं. म्हणजे इथे एक गोष्ट मला स्पष्ट करू वाटते की नाशिक जिल्ह्यामध्ये गिरीश महाजनांनी जो काही तळ ठोकला आहे, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी BJPचं काम जे सुरू ठेवलेलं आहे ते नाशिकमध्ये जोमानं केलं, हरकत नाही. पण अशातच त्यांना गायरामांची इतकी चिंता पडली की त्यांनी जो आला त्याला पक्षात प्रवेश दिला. नाराज कोणालाच केलं नाही, पण त्यांना या गोष्टीचं कुठलंही सोयरसूतक नव्हतं का की आपल्याच पक्षामधले जे निष्ठावंत आहेत ते दुखावले जातील, तेच आपल्या विरुद्ध बंड करतील. अर्थात ते बंड दबक्या आवाजात बोललं जातं आहे किंवा उघडे बोललं जातं आहे की याचा सर्व फटका BJPच्या आयारामांना मतदानाच्या मतपेटीतून बघायला मिळणार आहे. अर्थात काय की BJPचे जे हाडाचे कार्यकर्ते, जे खंदे समर्थक होते, ती लोक, ते पदाधिकारी, जरी त्यांना तिकीट मिळालं नाही, त्याचा राग म्हणून, त्याचा वचपा काढण्यासाठी ते भाजपामधल्या आयरामांना जे तिकीट देण्यात आलं आहे त्यांना पाडण्यासाठी करणार. हे नवीन नाही आहे आणि असं झालं तर नवलही वाटायला नको. आणि या सर्व गोष्टींचा विचार गिरीश महाजन असतील किंवा शहराध्यक्ष आहेत त्यांनी केलाच असेल. त्यांना या सर्व गोष्टीची कल्पना होती की असं काहीतरी घडू शकतं आणि असं घडल्यानंतर आपला प्लॅन B काय असायला पाहिजे याची तयारी पण आहे. म्हणजे आजच अमित घुगे जे प्रभाग क्रमांक 1 मधून इच्छुक होते भाजपकडनं, तसं पाहायला गेलं तर त्यांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. त्यांनी गेल्या 15 ते 20 वर्षापासून आपण त्यांना भाजपमध्ये काम करताना बघतो. एक इच्छा आणि अपेक्षा त्यांना असणं काही वाईट नाही आहे. भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं. जी लोक सलग 4-4 वेळेस निवडून आलेली आहेत त्या लोकांना परत तिकीट देण्यात आलं, म्हणून घुगे नाराज आहेत. घुगे यासाठी म्हणणार की घुगेंनी आज हे जाहीर केलं की मी काही झालं तरी लढणार आहे. भाजपने जरी मला AB फॉर्म दिला नाही तरीसुद्धा मी लढणार आहे आणि मी जिंकणार आहे. काय असतं, भाजपच्या तिकिटासाठी जी गर्दी, जी रांग पाहायला मिळाली
ती भूतो न भविष्यती होती. म्हणजे फॉर्मची पळवापळवी मला आठवतं मागच्या 1 ते 2 निवडणुका झाल्या. हॉटेल SSKमध्ये असाच काही प्रकार घडला होता AB फॉर्मच्या बाबतीमध्ये, जो परत नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी पाहायला मिळाला. या सगळ्या प्रकरणामध्ये भाजपला आता मतदान, भाजपाचा जो मतदार आहे त्याला काय मेसेज गेला आहे आणि भाजपाबद्दल त्याचं मत बदललं आहे हे सगळं तुम्हाला सोशल मीडियावरती दिसतं आहे. शिव्यांची लाखोली वाहिली जाते. स्वतःच्या पक्षातली, इतर बाहेरच्या पक्षातली लोक कमी नव्हते म्हणून की काय, स्वतःच्या भाजपमधलेच लोक आता भाजपला शिव्या घालण्याचं काम करत आहेत, शाप देत आहेत. अर्थातच गिरीश महाजनांचं किंवा पक्षश्रेष्ठींचं कुठे चुकलं, म्हणजे ज्यांच्यावरती बॉम्बस्फोटाशी संबंधित असलेल्या व्यक्तींचे संबंध आहेत अशा व्यक्तीवर आरोप झालेत, त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता. असं असताना त्यांच्या चौकशा झाल्या आणि त्या व्यक्तीला 1 नाही 2 नाही तर त्यांना 3 तिकीटं भाजप पक्ष देतो. नवल वाटतं, या सर्व गोष्टींचं नवल वाटतं. म्हणजे एकनिष्ठ जो श्रेष्ठ व्यक्ती आहे, जो कार्यकर्ता आहे, त्याला इथं पायाखाली तुडवण्यात आलं आहे, त्याला रगडण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्यांच्यावरती गुन्हेगारीचे गंभीर आरोप आहेत, गंभीर, आपण छोटा मोठा गुन्हा समजू शकतो, न्यायालयीन प्रक्रियेत गुन्हा असल्यानंतर तुम्हाला फॉर्मही भरता येतात, इथपर्यंतही ठीक आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या लोकांना सुद्धा पक्षात दिलं जातं, तिकीट घेतलं जातं. म्हणजे काहींना तर खुनाचे आरोप, काहींवरती खुनाचे आरोप आहेत. नाशिक शहरामधले बडगुजर जे आहेत त्यांच्यावरती सलीम कुत्ता, जे बॉम्बस्फोटाशी संबंधित व्यक्ती आहे, त्याच्यासोबत नाचण्याचे व्हिडिओ दाखवून त्यांचे संबंध असल्याचं समोर आलेलं होतं. अशा व्यक्तीला भाजपनं पक्षात घेऊन पावन करून घेतलं. अशा सर्व लोकांना भाजपनं सरळ हातोहात तिकीट दिले आहेत. जो निष्ठावान आहे, त्याच्यावर साधी NC सुद्धा नाही. म्हणजे काय असतं, राजकारणच असं झालंय की त्याच्यात पक्षश्रेष्ठींची तरी काय चूक. म्हणजे तुझ्यावरती गुन्हे दाखल आहेत का, गुन्हे दाखलच पाहिजे म्हणजे तू त्या लेवलचा व्यक्ती, तुझ्याकडे पैसा खर्च करण्यासाठी आहे का, तू कार्यकर्त्यांना पोसू शकतो का, तू कार्यकर्त्यांना मद्यापासनं दारूपासनं तू सर्व गोष्टी त्यांची काळजी घेशील का, तू त्यांना खुश ठेवशील का, त्याच्यानंतर तू पक्षाला काही प्रमाणात मदत करशील का, म्हणजे ज्याला पक्षाला आपण डोनेशन देणं म्हणतो, पक्षाला फंडिंग करशील का. इतक्या सर्व गोष्टींचे पॅरामीटर बघूनच आजकाल उमेदवारी दिली जाते. हे काय नवीन नाही आहे, उलट हे वाढत चाललं आहे. सामान्य कार्यकर्त्याला ही जी आशा आहे की मला माझी अगरबत्ती कुठेतरी लावताच येईल, कशी अगरबत्ती लावणार तो. जर धनाढ्य आणि बलाढ्य लोक, आयाराम लोक जर पक्षात येणार आहेत आणि आल्यानंतर आपल्यासारख्याचं काहीच खरं नाही हे माहीत असताना त्या लोकांनी तरी आशा का ठेवायच्या. अर्थात तुम्ही भाजपकडनं किंवा राष्ट्रवादी असू दे, शिवसेना असू दे, मनसे असू दे, कुठलाही पक्ष असो, तुम्हाला अधिकार आहे की तुम्ही या सर्व गोष्टींची मागणी करू शकतात, तुम्ही अपेक्षित राहू शकतात, मात्र तुमच्या त्या पूर्ण होतील याची कुणीही खात्री देऊ शकत नाही. काय होतंय या सर्व प्रकरणामध्ये, नाशिक भाजपची तर इतकी नाचक्की झाली आहे की म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात हसू झालं आहे की कुठं चुकलं आहे. म्हणजे स्वतःच्या पक्षामध्येच मारामाऱ्या सुरू झाल्या आहेत. इतर पक्ष जे आहेत त्यांना तर या गोष्टीचा आनंद मिळणारच आहे, पण स्वतःच्या भाजपच्याच लोकांनी शिव्यांची लाखोली व्हायला सुरुवात केली आहे. उमेदवार पाडण्याची सुद्धा तयारी केली आहे, जे दुसरे उमेदवार उभे करणार आहेत, ज्यांना AB फॉर्म देऊन ज्यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली त्या लोकांना हे पाडणार आहेत असं ते उघड बोलत आहेत, शाप देत आहेत. काय वेळ आली अशी. सुजान मतदार, तू जागा हो. या सर्व लोकांना त्यांची जागा दाखवणं गरजेचं आहे. खुशाल आपण म्हणजे प्रलोभनांना बळी पडतो
आणि आपण जातो आणि मतदान करून येतो. आपण कुणाला मतदान करणार आहे, हा व्यक्ती किती वेळा प्रभागात येऊन गेला आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. बॅकग्राऊंड या अर्थाने मला म्हणायचं आहे की तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा व्यक्ती जरी असला तर गुन्हा दाखल होणे खूप मोठी गोष्ट नाही आहे. गुन्हा दाखल होतो कारण त्याला न्यायालयीन प्रक्रिया असते. न्यायालयात तो गुन्हा सिद्ध व्हायला काही वर्ष लागतात. पण गुन्ह्याची तीव्रता काय आहे हे तर बघणं गरजेचं आहे. तुमचं जे पवित्र मत आहे ते तुम्ही कुणाला देताय याचा विचार आपण केला पाहिजे. काय झालं आहे, ह्या सगळ्या वातावरणामध्ये सामान्य मतदार जो आहे तो भयभीत झाला आहे. त्याला विचार पडला आहे की मी निवडून कोणाला देऊ. कारण झालं असं आहे की काँग्रेस किंवा इतर ज्या पक्षामधली लोकं आहेत तीच भाजपमध्ये भरती झाली आहे. वेगळं असं काहीच झालेलं नाही आहे. त्यामुळं आत्ताचा भाजप हा काँग्रेस आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणजे ज्यांच्यावरती काही करोडोंच्या घोटाळ्यांचे आरोप आहेत, म्हणजे अशोक चव्हाणांचं नाव घेऊ. अशोक चव्हाणांवरती सदनिका घोटाळ्यांचा, करोडो रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप होता. त्यावेळेला ते मुख्यमंत्री होते, त्यांना राजीनामा द्यावा लागला या प्रकरणामध्ये. ते लोक, तो माणूससुद्धा आज भाजपमध्ये. स्वतः अशी अनेक नावं आहेत की जी भाजपनं पावन करून घेतली. इथे मुद्दा हा येतोय की हे सगळं प्रकरण थांबणार कधी. ही सगळी जी बजबजपुरी झाली, राजकारणातली जी घाण आहे ही साफ करणार कोण? ही कोणीच साफ नाही करणार. ही घाण फक्त नागरिक, एक देशभक्त ज्याला मतदानाचा हक्क आहे तोच हे सगळं बदलू शकतो. हे कार्यकर्त्याला केलेलं मतदान आहे. हे आमदार किंवा खासदारकीचं मतदान नाही की ज्याच्याने तुमचं राष्ट्र बदलणार आहे किंवा याच्याने तुमचा जिल्हा बदलणार आहे. हे असं मतदान आहे की त्याच्याने तुमच्या नगराचा विकास होणार आहे. नगराचा विकास झाला म्हटल्यावर तुमचा राज्याचा विकास झाला. राज्याचा विकास झाल्यानंतर तुमचा देशाचा विकास झाला. त्यामुळं निवडून देताना जे कोणी लोक आहेत त्यांना निवडून देताना विचारपूर्वक निवडून द्या. ही जी काही मनमानी भाजपकडनं चालली आहे, स्वतः अमित घुगेंनी स्पष्ट आज पत्रकार परिषदेत सांगितलं भाजपकडं पैसा आहे. स्वतः त्यांनी 20 वर्ष त्या व्यक्तीनं भाजपमध्ये काम केलं, त्याला माहीत नाही. इतर पक्षाने बोलावं पण मोठी गोष्ट नव्हती. स्वतःचाच पक्षातला माणूस बोलला आज भाजपकडं पैसा आहे, मॅनपॉवर आहे, मसल पॉवर आहे, पोलीस खातं आहे, गृह, इतर सर्व खाते ते सर्व करू शकतात. सर्व करू शकतात हे सर्व श्रुत आहे, सर्वांना माहिती आहे. तरीसुद्धा जो निष्ठावान कार्यकर्ता आहे त्याने अशा पद्धतीत उभं राहणं हा लोकशाहीचा विजय असं मी तरी म्हणतो. या सर्व गोष्टींना डावलून आज एखादा व्यक्ती जर त्याच्या मतांवरती ठाम असला आणि त्याला जर विश्वास असला आणि जर मतदारांनी जर त्याला साथ दिली तर तो व्यक्ती किंवा तशा पद्धतीतले कुणी व्यक्ती असो ते निवडून जर आले तर हा खरा लोकशाहीचा विजय आहे असं मी म्हणतो. हे सर्व प्रकरणामध्ये वातावरण महाराष्ट्रातलं गढूळ झालं आहे. 15 तारखेला 15 जानेवारीला मतदान आहे. 29 महानगरपालिका, संपूर्ण महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका यांचा निकाल आपल्याला 16 जानेवारीला पाहायला मिळेल. सत्ता कोणाच्या कुठे स्थापन झालं, म्हणजे आज असं झालं आहे की कोण कुठल्या पक्षामध्ये आहे आणि कोण कुठल्या पक्षात नाही आहे, कोण सोडून गेला आहे, कोणी इमर्जन्सी एंट्री केली आहे, काही समजायलाच मार्ग नाही. लोक स्वतः संभ्रमात आहेत की भाऊ हा काल, म्हणजे तुम्ही एक सहजच मला वाचण्यात आलं, तुम्ही वाचला असेल व्हॉट्सअपला किंवा सोशल मीडियावर इतर ठिकाणी, की ती पोस्ट बघितली असेल की रात्री झोपत जरी असाल तरी सकाळी उठल्यानंतर एकदा बघत जा तुमचा भाऊ, दादा, नेता जो कोणी आहे तो तुमचा त्याच पक्षात आहे की तो रात्रीतून दुसऱ्या पक्षात गेला. त्यामुळे तुम्हाला जे मतदान करायचं आहे किंवा जो झेंडा पकडायचा आहे, ज्याच्या नावाने ओरडायचं आहे, ज्या पक्षाच्या माणसाच्या नावाने ओरडायचं आहे उमेदवाराच्या, ते चुकीच्या नावाने आपण चुकीच्या माणसाकडे जातो. माहिती असू द्या की आपला नेता हा काल XYZ पक्षात होता, तो आज XYZमध्येच आहे. कारण रात्रीतून 10 मिनिटातही काही बदल होऊ शकतात आणि कोणी कुठेही जाऊ शकतो, कोणी माघार घेतं आहे, कोणी म्हणजे सेटल आहेत. भरपूर काही गोष्टी राजकारणात, या गोष्टी आपल्याला माहिती आहे. सेटल करणं हे काय मोठी गोष्ट नाही आहे. तू आज बस, मग मी तुला मदत करतो आणि नंतर मी तुला पुढच्या वेळेस मदत करीन, मग त्यावेळेस मी तुला शब्द देतो, मग यावेळेस तू माझं काम कर, मग तू माझ्या पक्षाचं काम कर. म्हणजे काय झालं आहे ना, इतकी बजबजपुरी झाली आहे या राजकारणाची. वाईट वाटतं. लोकशाही धर्म, लोकशाही राज्य, लोकशाही राष्ट्र म्हणून आपण ज्या राष्ट्रात राहतो तिथं खरंच लोकशाही उरली आहे का?
ही सर्व लोकांनी लोकशाहीला आपल्या दावणीला बांधलेलं आहे. लोकशाहीला दावणीला बांधलं आहे. यांनी जसं ठरवायचं तशी लोकशाही चालू आहे. म्हणजे एबी फॉर्मची पळापळ होणारे, एबी फॉर्मसाठी धावपळ होणारे लोक वेटिंगला आहेत, याची सर्व माहिती भाजपसारख्या पक्षाला होती. त्यांना इथपर्यंत यायची वेळ का आली? त्या लोकांनी वाद घालण्याची, शिव्या देण्याची, चिडण्याची, अकांड तांडव करण्याची वेळ का आली? याला जबाबदार पक्ष आणि पक्षश्रेष्ठीच असणार, दुसरं कोणी नाही आहे. आपण एखाद्याला शब्द देतो, 1000च्या वरती लोक पात्र होते किंवा मुलाखती झाल्या होत्या. जागा फक्त 122. नाशिक महानगरपालिकेत जागा 122. तिपटीने एका जागेसाठी 3 ते 4 लोक दावा करत होते. अशी परिस्थिती भाजपकडे होती. त्यांनी तरी कोणाला तिकीट द्यावं? पक्षांनी, पक्षश्रेष्ठींनी हा विचार करणं गरजेचं होतं की या वेळेला या सर्व गोष्टीमध्ये जी लोक आहेत, जे पक्षाशी एकनिष्ठ लोक आहेत, त्यांना प्रायोरिटी करून त्याच लोकांना आपण निवडून द्यावं, त्याच लोकांना आपण एबी फॉर्म द्यावा आणि त्यांना आपण लिस्टमध्ये घ्यावं. असं वातावरण खूप खराब आहे. येत्या 8-15 दिवसांमध्ये निकाल स्पष्ट होईल. 15 तारखेला मतदान आहे, 16ला निकाल आहे. निकालामध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल. या संदर्भात काही अजून अपडेट्स, माहिती असेल तर त्या घेऊन नक्की येईल. तोपर्यंत मी दीपक आपली रजा घेतो. नमस्कार.